महापालिकेच्या विकास कामांसाठी आम्ही सत्ताधाऱ्यांबरोबर आहे, पण विकासच दिसत नाही। सत्ताधारी मंडळी हुकुमशाही पद्धतीने कर्जाचा बोजा नागरिकांवर टाकून हॅमसारखे प्रकल्प राबवत असतील तर हा विकास नव्हे, हा प्रकल्पच हाणून पाडू असा इशारा विरोधी पक्षनेते मंगेश चव्हाण यांनी दिलाय। सत्ताधाऱ्यांकडे पैसे नसतील तर विरोधी पक्षाचे नगरसेवक भीक मागो आंदोलन करीत आणि जमा झालेली रक्कम हॅमसाठी देऊन पण कर्जाला विरोध करू असा टोला देखील त्यांनी लगावलाय। ते म्हणाले, शेरी नाला योजना, वारणा उद्धव योजनेसाठी निधी मंजूर केला तर आम्ही त्यांचं स्वागत करू, पण गेल्या 3 महिन्यात एकही विकास काम झालेलं दिसत नाही। काही दिवसांपूर्वी महापालिका क्षेत्रातील 15 रस्ते हॅममधून करण्याचा निर्णय सत्ताधारी मंडळींनी घेतलाय। त्यानुसार अधिकारी ठेकेदारांना घेऊन पाहणी केली आहे। याची माहिती स्वतः शहर अभियंत्यांनी दिली, मात्र हे उघडकीस आल्यावर सारवासावर सुरू केली आहे। महापालिकेला हॅमला हा प्रकल्प न परवडणार आहे। हॅमच्या रस्त्यासाठी प्रति किलोमीटर 14 कोटी रुपये खर्च येणार आहे। उलट राष्ट्रीय महामार्गाचे रस्ते बनवताना प्रति किलोमीटर 3 ते 5 कोटींचा खर्च येतो। हॅमसाठी इतका खर्च का? जनतेवर बोजा टाकून ठेकेदारांचे कल्याण यातून केलं जाणार आहे का? महापालिकेची आर्थिक परिस्थिती बिकट आहे। पैसे नसतील तर विरोधी पक्षाचे 21 नगरसेवक सांगलीत भीक मागो आंदोलन करून पैसे जमा करतील आणि हे पैसे हॅम प्रकल्पासाठी वापरावेत म्हणून पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांना देतील, पण कर्जाला विरोध करतील। तर हॅमच्या प्रस्तावित रस्त्यावरून 2 दिवसात आमचे नगरसेवक वॉक देखील करतील असा इशारा त्यांनी दिलाय। आम्हाला काँग्रेस पक्षाला किंवा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला हॅमबद्दल विरोध एवढ्यासाठीच आहे। आम्हाला विकास कामाला आम्ही विरोध करणार नाही, पण हॅमच्या माध्यमातून जो दरोडा घालायचं चाललं आहे त्याला 100% आमचा विरोध राहील। कारण 1-1 किलोमीटर रस्त्याला हिने 13 ते 16 कोटी रुपये धरलेत। जे रस्ते चांगले आहेत, ज्या रस्त्याला गरज नाही असे रस्ते ह्या लोकांनी का धरलेत, हा सगळ्यात मोठा पडलेला प्रश्न आहे। आणि दुसरा विषय, सांगली महापालिकेतले मूलभूत प्रश्न बाजूला ठेवायचेत। तर पाण्याचा प्रश्न असू दे, आरोग्याचा प्रश्न असू दे, स्वच्छताचा प्रश्न असू दे, हे असे मुद्दे बाजूला ठेवायचेत आणि ज्या कामामध्ये मलाही मिळते अशा कामांवर जास्त भर द्यायचा आणि ह्यातून ठेकेदाराकडून काय आपल्याला घेता येते एवढंच बघायचं। हे अशा पद्धतीचं ह्या महापालिकेमध्ये कारभार चालू आहे। पण एक विरोधी पक्ष नेता म्हणून ह्या पद्धतीचं काम आम्ही होऊ देणार नाही, कारण ज्या मूलभूत गरजा आहेत त्या जनतेसमोर जाणं गरजेचं आहे। तर अशा पद्धतीचं काम होत असेल तर आम्ही आणि रस्त्यावर उतरू आणि त्यांची हुकुमशाही मोडून काढू। येणाऱ्या काळामध्ये जर का असंच काम चाललं तर पब्लिकमध्ये पैसा गोळा करू, भीक मागो आंदोलन करू आणि चंद्रकांत दादांना आणि ह्यांच्या नेत्यांना देऊ सांगू, महापालिकेवर बोजा न टाकता ह्या आमच्या वर्गणीतनं गोळा झालेला पैसा तुम्ही घ्या आणि तुम्हाला सांगली महापालिकेचा विकास करा, एवढी विनंती मी ह्या माध्यमातून आपल्यासमोर करत आहे। कालच पंतप्रधान साहेबांनी ह्याच्या माध्यमातून, प्रेसच्या माध्यमातून सगळ्यांना आवाहन केलंय, सोनं खरेदी करू नका, पेट्रोल कमी वापरा, तेल कमी वापरा। तर आज देशावर येणारं सर्वात मोठं संकट आहे महागाईचं, ह्याला उद्देशून मोदी साहेबांनी ह्यासमोर आपल्या प्रेससमोर सांगितलं आहे। तर ह्याचा विचार तर ह्या लोकांनी करायला पाहिजे की खरोखर हे रस्ते गरजेचे आहेत का? मूलभूत गरजा कुठल्या गरजेच्या आहेत? आज सांगलीमध्ये पाण्याची एवढी टंचाई आहे की लोकांच्या घरामध्ये पाणी प्यायला मिळत नाही आहे। नदी शेजारी असून यांच्या नियोजनामुळं लोकांच्या घरापर्यंत पाणी जाऊ शकत नाही आहे। आज सांगली शहराच्या बाहेरच्या बाजूला विस्तारित भागामध्ये ज्या ठिकाणी वस्ती झाली नाही पण त्या ठिकाणी भाजपचं कार्यालय झाले, अशा ठिकाणी हे हॅमचे रस्ते करायला लागल्यात। हे सांगलीकर जनता ओळखून आहे आणि येणाऱ्या काळात सांगलीकर जनता यांना उत्तर देईल, एवढंच या ठिकाणी मी सांगतो। सोबत येण्याचं आवाहन केलेलं आहे तुम्हाला? मी विकास कामासाठी सोबत येईन, पण ह्यांच्यासारख्या दरोडा घालणार असतील तर आम्ही त्यांच्याबरोबर जाणार नाही। महापालिकेचं उत्पन्न वाढत असेल तर त्याला आम्ही विरोध करणार नाही, पण उत्पन्नाच्या खाली आज महापालिकेचं LED लाईट पथदिव्यांचं देणं जवळजवळ 50 कोटीपेक्षा जास्त आहे आणि ते वर्षाला वाढत जाणार आहे। ह्याच पैसे ह्याचे भागणार नाहीत आणि असे किती त्या सोलर ऊर्जेतनं पैसे गोळा होणार आहेत आणि बाकीच्या योजना आहेत त्याचे पैसे आपल्याला भागवायचे आहेत। वरून फंड येत असताना 30% महापालिकेचा हिस्सा असतो आणि 70% शासनाचा हिस्सा असतो। तोच 30% हिस्सा भागवायला आज महापालिकेकडे पैसे नाही आहेत। आज कामगारांचे पगार होत नाही आहेत। आज सगळे कामगार आमच्यापर्यंत येतात, माझा पगार झाला नाही, माझं घर चालत नाही। अशा परिस्थितीमध्ये ह्या लोकांनी महापालिकेवर बोजा करण्याचा घाट ह्या ठिकाणी ह्या हॅमच्या माध्यमातून आणला आहे। तो तुम्ही हाणून पाडणार? 100% आम्ही हाणून पाडणार।